लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत चिखलमय रस्त्यातून शिवभक्तांनी काढली कावड यात्रा। कावड यात्रा चिखलातून नेताना करावी लागली कसरत। बातमी फुलंब्री। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथून चिखलमय रस्त्यातून काढण्यात आली कावड यात्रा। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री नगरपंचायत हद्दीतील कानोरी रोड लगत 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र नागनाथ मंदिर आहे। या महादेवाच्या मंदिरात नेहमी भाविक दर्शनासाठी व 10व्या सारख्या विधी करता येत असतात। त्याचप्रमाणे दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी पहिला श्रावण सोमवार असल्याने शहरातील व परिसरातील शिवभक्तांनी मोठे असे रथ तयार करून त्याच्यावर भोले शंकर व शेषनाग यांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती। विशेष म्हणजे हे रथ शिवभक्तांनी आपापल्या खांद्यावरून घेत पायी चालत श्री क्षेत्र वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग शिवालय तीर्थकुंडाचे पाणी आणून श्री क्षेत्र नागनाथ मंदिरातील महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आले। हा रथ फुलंब्रीच्या श्री क्षेत्र नागनाथ मंदिरापासून कानोरी रोडवर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, कारण 1.5 ते 2 किलोमीटरचा हा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे वाहून गेलेला आहे। तर रस्त्यावर मोठमोठे पाण्याचे व चिखलाचे डबके साचलेले आहे। या रस्त्यावरून शिवभक्त, महिला व लहान मुलांना महादेवाच्या दर्शनासाठी जाता येता हाल होत आहे। या मंदिराच्या रस्त्याबाबत नगरपंचायत कार्यालयात व शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांना, आजी माजी नगरसेवकांना सांगण्यात आले, मात्र आतापर्यंत कोणीही रस्ता तयार करून दिला नाही। सध्या श्रावण मास सुरू असल्याने शिवभक्तांची मोठी वर्दळ नागनाथ मंदिरातील महादेवाच्या दर्शनासाठी होत आहे। तरी नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी यांनी रस्त्याची पाहणी करून मंदिराचा रस्ता सुरळीत करून देण्यात यावा, नसता नगरपंचायत कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकार यांच्या माध्यमातून शिवभक्तांनी दिलाय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।